कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटीमध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एरे प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा। चंद्रांकन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। अभिजित सावंत यानं कोल्हापुरातील कावळा नाका परिसरात शुभ ट्रेडिंग या नावानं कंपनी सुरू केली होती। त्यानं दर महिन्याला 6 ते 10% परतावा देण्याचं आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गोळा केली होती। मात्र त्यानं ठरल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना परतावा दिला नसल्यानं गुंतवणूकदारांनी मार्च 2022 मध्ये अभिजित सावंत विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला। पोलिसांनी अभिजित सावंतला अटक केली होती। सध्या तो जामिनावर बाहेर आहे। मात्र अजूनही सावंतकडून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे पोलीस प्रशासनानं न्यायालयाच्या परवानगीनं अभिजित सावंत याच्या कोल्हापूर, गोवा तसंच अन्य ठिकाणी असणाऱ्या मालमत्ता जप्त कराव्यात आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे। ते शुभम ट्रेडर्स यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे आणि शुभविवाह काढून त्या लोकांची बी त्यांनी पूर्वीपासून फसवणूक केली। डुप्लिकेट मुली दाखवायचं फसवणूक केलेलं आहे। त्यामुळे शुभम ट्रेडर्स हे पैसे कडून गुंतवणूक 10% देतो, 12% डबल देतो करून असा हजारो लोकांचे पैसे, गुंतवणूकदारांचे, गरीब आर्मी या लोकांचे पैसे फसवणूक केलेलं आहे। खेड्यातल्या लोकांचे, बायकांचे पैसे असे गुंतवणूक करून पैसे हजारो लोकांना डब घायला आलेले आहेत। लोक आत्महत्या करायची पर्वती आलेले आहेत आता, तरी त्याला अजून पैसे दिले नाही। त्याची मालमत्ता कोकण, सोलापूर, कोल्हापूर या भागात आहे प्रॉपर्टी। पोलिसांनी त्याची प्रॉपर्टी जमा करावी, शासनाकडं जप्त करावी आणि लोकांचे पैसे द्यावे, लवकरात लवकर द्यावे ही विनंती आहे लोकांची। अभिजित तोंडीबा सावंत याची शुभ ट्रेडिंग कंपनी असताना त्यामध्ये अर्चना माधव स्वामी व शीतल अभिजित सावंत यांच्या नावावर कंपनीचे त्यांनी लायसन काढून शुभविवाह कंपनी सोडून त्यांनी शुभ ट्रेडिंग कंपनी चालू केली व सर्व इन्व्हेस्टर लोकांचे पैसे त्यांनी ट्रेडिंगला लावून 1 लाखाला 6% पेआउट देता असं कबूल करून बरेच लोकांचे पैसे गोळा केले व कोर्टात आम्ही सर्वांनी केस घातलेली असताना कोर्टातून त्याला जामीन मिळाला, तरी त्याची प्रॉपर्टीची अजून सील कोणती झालेली नाही व तो बाहेर येऊन आमच्या इन्व्हेस्टर लोकांचे अजून त्यांना पैसे कोणतेही दिलेले नाही आहेत। दरम्यान आज शुभ ट्रेडिंग कंपनीतील फसवणूक झालेले अनेक गुंतवणूकदार टाउन हॉल परिसरात एकत्र आले होते। यावेळी त्यांनी सावंत विरोधात पुन्हा पोलिसात फसवणुकीची दुसरी तक्रार देणार असल्याचंही सांगितलंय।